एका हॉस्पिटलमध्ये 2 पेशंट होते. दोघांवरही अँजिओप्लास्टी करावी लागली. पण दोघांची समस्या ही आजाराची नव्हती, तर आर्थिक नियोजनातील चुकांची होती. रमेशला अचानक छातीत दुखू लागलं. डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि सल्ला दिला अँजिओप्लास्टीचा. खर्च येणार होता 6 लाख रुपये. रमेशकडे स्वतःची पर्सनल पॉलिसी होती 5 लाखाची आणि कॉर्पोरेट पॉलिसी होती 2 लाखाची. सर्व काही ठीक वाटत होतं. पण एक मोठा धक्का बाकी होता. याआधी 2 वर्षापूर्वी सुद्धा रमेशची अँजिओप्लास्टी झाली होती आणि जेव्हा त्यांनी पर्सनल प्लॅन घेतला त्यावेळी मात्र त्यांनी ही गोष्ट डिक्लेअर केली नाही. परिणाम, त्याला फक्त कॉर्पोरेट पॉलिसी 2 लाखाची मिळू शकली आणि पर्सनल पॉलिसी 5 लाखाची काहीही कामाला आली नाही. दुसरीकडे सुरेश होता. वय वर्ष फक्त 35. त्याच्याकडे त्याची कॉर्पोरेट पॉलिसी होती. यावेळी तर त्याला कॉर्पोरेट पॉलिसीचा क्लेम मिळाला. पण आता सुरेशला स्वतःचा पर्सनल प्लॅन घ्यायचा होता. पण आता मात्र बहुतांश कंपन्यांनी त्याचं प्रपोजल नाकारलं, कारण त्याच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये आता अँजिओप्लास्टीची नोंद झाली होती. रमेशची चूक होती पॉलिसी घेताना सर्व डिक्लेअर न करण्याची आणि सुरेशची चूक होती फक्त कॉर्पोरेट प्लॅनवर डिपेंड राहून स्वतःचा हेल्थ प्लॅन न घेण्याची. मॉरल ऑफ द स्टोरी: हेल्थ इन्शुरन्स घेताना कुठलीही गोष्ट लपवू नका आणि कॉर्पोरेट प्लॅन पर्सनल हेल्थ प्लॅनचा पर्याय कधीच असू शकत नाही. प्रत्येकाची एक पर्सनल हेल्थ पॉलिसी असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट, लाईक आणि शेअर करा आणि माझ्या YouTube आणि Instagram चॅनलला फॉलो करा.